दादा, माझा एक प्रश्न होता। हा बोल ना बाळ। भाऊबीज का साजरी करतात? चल तुला सांगतो। पौराणिक कथेनुसार सूर्यदेव व छाया यांच्या अपत्यापैकी यमराज व यमुना हे दोन अपत्य होती। यमराज हे मृत्यूचे देव व यमुना ही पवित्र नदी आहे। यमराज हे कायम त्यांच्या कामात नेहमीच व्यस्त असायचे व त्यांच्या बहिणीला भेटण्यासाठी त्यांना वेळच नसायचा। यमुना मात्र त्याच्या भावाला भेटण्यासाठी कायमच आतुर असायची आणि ती यमराजांना कायम घरी येण्याचा आग्रह करायची। त्याच्या विनंतीनंतर यमराजांनी तिच्या घरी जाण्याचा विचार केला व आपला भाऊ येणार म्हणून तीही खुश झाली। यमराजाचे तिने अलौकिक असे स्वागत केले व उत्तम असा पाहुणचार पाहून यमराज खुश झाले व यमराजांचे औक्षण करून विविध पदार्थ खाऊ घातले। यमराजाने प्रसन्न होऊन एक वर माग असा तिला आग्रह केला। यमुनेने वर असा मागितला की जो भाऊ त्याच्या बहिणीकडे जाईल व औक्षण करून घेईल त्याला अकाली मृत्यूचे भय कधीच नसावे। यमराजांनी तथास्तु असं म्हटलं व त्या दिवशीपासून म्हणजेच कार्तिक शुद्ध द्वितीयेपासून भाऊबीज हा सण साजरा केला जातो। हा सण बहीण भावाच्या अतूट नात्याचा प्रतीक आहे। तर ही होती भाऊबीजेची एक थोडक्यात माहिती। नमस्कार, जय श्रीराम।